पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात सुनील नावाचा तरुण राहत होता. वडिलांचं निधन काही वर्षांपूर्वी झालं होतं. कामाच्या धावपळीत आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तो इतका गुंतला होता की श्राद्ध पितृपक्ष याकडे त्याचं फारच लक्ष जात नव्हतं. एका रात्री त्याला स्वप्नात त्याचे वडील दिसले. वडील शांत स्वरात म्हणाले, "बाळा, आम्हाला फार काही नको आहे. फक्त एका पानावर प्रेमाने दिलेलं अन्न, पाण्याचा थेंब आणि कृतज्ञतेनं आठवण. एवढंच पुरेसं आहे." सकाळी उठल्यावर सुनीलला मनापासून अपराधीपणा जाणवला. त्यानं आईसोबत घरी साधं श्राद्धाचं जेवण केलं. भात, मुगाची खिचडी, भाजी, वरण आणि गोड म्हणून शेवया. अन्नाचा थाळा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून तो मनोभावे म्हणाला, "बाबा, तुम्ही आम्हाला दिलेलं संस्कारांचं धन माझ्याकडे कायम राहील. आज मी मनापासून तुमचं स्मरण करतो." त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण मन मात्र हलकं झालं. आईनेही समाधानाने म्हटलं, "बाळा, पितृपक्ष म्हणजे फक्त विधी नव्हे, तो आपल्या कृतज्ञतेचा उत्सव आहे. आपण जपलेली ही आठवणच खरी संपत्ती आहे." त्या दिवसापासून सुनीलनं ठरवलं, दरवर्षी पितृपक्षात तो मनोभावे पितरांचं स्मरण करेल आणि त्यांच्या आशीर्वादानं कुटुंब सुखी राहील.